गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. चला मंडळी, आज आहे आमच्याकडे स्पेशल पायनॅपल शिरा. त्याच्यासाठी आता आम्ही अजून घेतोय पहिले रवा. आता आपण भाजूयात एकदम गावरान तूप घालून रवा. शिरा तुम्ही किती पण साध्या पद्धतीने करा, तूप भरपूर असेल तर खूप छान शिरा होतो. हे बघा, हे मी घरी बनवलेलं तूप आहे. पायनॅपल शिऱ्यासाठी दरवेळेसच तुम्हाला पायनॅपल घरी असावा असं काही नाही. हे बघा, हा आहे पायनॅपल क्रश. केकचं रॉ मटेरियल ज्या शॉपमध्ये भेटतं त्याच्यामध्ये हे सगळे क्रश भेटतात. आणि हे आहे इसेन्स. या दोघांमुळे एकदम प्रॉपर फ्लेवर येतो. असं वाटतं की आपण नाही का ओरिजिनल आनंद आणून केलेलं आहे. हे बघा, आता आपण काजू आणि बदाम बारीक करून घेऊया. आमच्या इकडे बोरवेल आले त्यामुळे खूप मोठा आवाज येतो बॅकग्राऊंडला. आता तूप टाकून त्याच्यामध्ये ब्राऊन होईपर्यंत ड्रायफ्रूट भाजून घेऊयात. आणि ड्रायफ्रूट भाजले की त्यामध्येच पाणी टाकूयात शिरा करण्यासाठी. आता ओतू याच्यामध्ये पाणी अंदाजे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालूयात. रवा घातल्यानंतर त्यामध्ये आपण पायनॅपल क्रश टाकूयात 2 ते 3 चमचे. पायनॅपल इसेन्स टाकूयात आणि फूड कलर टाकूयात 2 ड्रॉप. त्यामुळे एकदम प्रॉपर येलो कलर येतो आणि फ्लेवर तर इसेन्स आणि क्रशमुळे येतोच. त्यामुळे एकदम छान लागतो पायनॅपल शिरा. बघा, कलर टाकल्यामुळे एकदम प्रॉपर रंग येतो. एकदम मस्त दिसतो बघा. आणि त्याला बघितलं की मग सगळ्यांना असं खाऊशी वाटतं. सगळ्यात शेवटी साखर टाकूयात आणि त्याला एक वाफ आणूयात, म्हणजे साखर पण विरघळून जाईल. डन झालं. हा झाला आमचा मॉर्निंगचा छोटासा व्लॉग. आणि आमचा पायनॅपल शिरा पण रेडी आहे. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.